अमेरिकन लोक गरज पडल्यास मदतीला धावून येतात. त्यांच्या परीनं जी पण मदत त्यांना करता येईल ते ती करतात. ॲज अ कम्युनिटी आलेला एक अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहतो, जिथं आमचं घर आहे, त्या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता एका घराला आग लागली. तर त्या घराला आग कशी लागली, तर गराजमध्ये ना त्यांची गाडी पार्क होती, नॉर्मल पेट्रोल कार, नॉट इलेक्ट्रिक कार. आणि त्या गराजमध्ये काहीतरी शॉर्ट सर्किट झालं वॉटर सॉफ्टनरच्या इथे, आणि त्यामुळे त्या गराजमध्ये आग लागली. गराजमध्ये खूप मोठी एक SUV पार्क केलेली होती, तर SUVने पेट घेतला आणि अल्टिमेटली सगळं घर पेटलं. पण ज्यावेळेस ती आग लागली त्यावेळेस त्या घरामध्ये एक सिंगल मदर आणि तिची 3 मुलं राहत होते. तर ते सगळे त्या घरामध्ये होते आणि त्यांना कल्पना नव्हती की बाहेर आपल्या गराजमध्ये आग लागली आहे. तर त्यांच्या घराच्या शेजारी जो एक अमेरिकन माणूस राहतो त्याच्या लक्षात आलं. तो पळत त्यांच्या घरामध्ये गेला. त्यांनी पहिले त्या मुलांना बाहेर आणलं, त्यानंतर जाऊन त्यांनी त्या आईला बाहेर आणलं. त्याच्यामध्ये तो थोडासा जखमीसुद्धा झाला. बाय द वे 911ला कॉल केल्यानंतर 10व्या मिनिटाला फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आल्या होत्या आणि त्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्यानंतर त्यांना अराऊंड 5 मिनिट लागले ती आग विझवायला. पण त्या 10 ते 15 मिनिटामध्ये ते घर ऑलमोस्ट जळून खाक झालं आहे. आत्ता जो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तो आमच्या कम्युनिटीचा आहे. आमचं घर अगदी ते जे घर जळतं आहे ना, तिथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर म्हणाल तर 5 मिनिटावरती आम्ही राहतो. आणि तिथून निघालेला धूर वगैरे सगळा आम्हाला दिसत होता. ॲक्च्युली मी घरी नव्हते, महेश आणि अंश घरी होते आणि त्यांनी ते बघितलेलं. सो माझा सांगण्याचा उद्देश हा की गरज पडल्यास अमेरिकन खूप मदत करतात. आता त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे आता ज्यावेळेस या घराला आग लागली त्यावेळेस सगळ्यांना लक्षात आलं की अरे यार, आता ही जी फॅमिली आहे आता ह्यांच्याकडे काहीच नाही आहे, ह्यांचं घर जळून खाक झालं आहे. तर त्यांनी लगेच GoFundMeचं पेज चालू केलं. एका दिवसात म्हणजे 24 आवरमध्ये अराऊंड $20,000 सगळ्यांनी तिथे डोनेट केलेत. तर तुम्ही विचार करू शकता की अमेरिकन किती मदतीसाठी तत्पर असतात. आणि मी एक नोटीस केलेलं आहे, ज्यावेळेस अशी कुठलीही घटना घडती ना त्यावेळेस अमेरिकन डोनेशन्स खूप करतात. मग ते आर्थिक डोनेशन असेल किंवा कपडे, फूड, गरजेच्या वस्तू, फर्निचर, जे काही असेल ते डोनेट करतात. आणि मला ना ही गोष्ट त्यांच्या बाबतीत खूप जास्त आवडते. तर थोडक्यात सांगायचं असं की प्रत्येकच देशामध्ये सगळीच लोकं चांगली किंवा सगळीच लोकं खराब नसतात. अमेरिकेमध्ये काही गोष्टी निगेटिव्ह असतील पण पॉझिटिव्ह गोष्टी मला जास्त दिसतात.